उद्धवजींना दुतोंडी म्हणणाऱ्या बावनकुळेचा 52 तोंडी विष्णू कारंपुरी महाराज म्हणे, महाविकास आघाडीचे आंदोलन म्हणजे स्टंटबाजी अशी जावई शोध महायुतीचे नेते व सत्तेवर असलेले नेते म्हणजेच गद्दार एकनाथ शिंदे, निष्क्रिय देवेंद्र फडणवीस आणि भ्रष्टाचारी अजित पवार यांनी लावला आहे। त्याचबरोबर भाजपचे प्रदेश अध्यक्ष बावनकुळे यांनी अकलेचे तारे तोडले। ज्या लोकांना आंदोलनाचं महत्त्वच कळत नाही तर केवळ सत्तेचे फळ चाखण्याचे एवढेच माहिती आहे। ज्या देशाचा इतिहास स्वतंत्र चळवळीने जगविख्यात आहे त्याचे जाणीव या भाजप प्रदेशाध्यक्षांना नाही आणि विरोधकांना विरोध करण्यातच बावनकुळे धन्यता मानत आहेत। अशा बावनकुळ्यांना राज्यात घडलेल्या निंदनीय प्रकारामुळे संपूर्ण देशात महाराष्ट्राचे नाव बदनाम झाले आहे। म्हणून बावनकुळेजी, आपण आपल्या लोकांना राजीनामा देण्याचे आदेश द्या, मग उद्धवजींना बोला असा टोला विष्णू कारंपुरी महाराज यांनी लगावला। जय महाराष्ट्र। मी शिवसेना सोलापूर शहर महानगर प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोलापूर। सध्या महाराष्ट्रामध्ये नव्हे संपूर्ण देशात जो अत्यंत निंदनीय आणि भयानक अशी गोष्ट घडली ती बदलापूर। त्या बदलापूरच्या घटनेबाबत शासनाने खरं म्हणजे जबाबदारी स्वीकारून स्वतः राजीनामा दिला पाहिजे। असं न करता महायुतीचे घटक पक्ष असलेले भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुखांना, उद्धव साहेबांना दुतोंडी अशा भाषा, स्टंट भाषा अशा प्रकारबाजी आंदोलनाच्या प्रकारचं वक्तव्य केलेलं आहे। त्या बाबतीत मला एकच म्हणायचं आहे की ज्या राज्यामध्ये, ज्या देशामध्ये चळवळीनं संघर्षानं आपण स्वातंत्र्य मिळवून घेतला, अशा राज्यामध्ये जिथे जिथे काय अन्याय घडतो, राज्यकारभार करताना चुका होतात, ते विरोधी पक्षाला अधिकार आहे, हक्क आहे। आणि त्या माध्यमातून जनतेमध्ये जाण्यासाठी एक चळवळ, बंद, मोर्चा, आंदोलन, निदर्शनं एक माध्यम आहे। असे असताना या बावनतोंडी बावनकुळेंनी उद्धव साहेबांना दुतोंडी म्हणतात। अहो बावनकुळे साहेब, तुम्ही चळवळीतल्या कुठला प्रसंग तुम्हाला माहित नाही की या बदलापूरच्या विषयामध्ये तुम्ही राजकारण म्हणता। त्या मुलीला झालेल्या अत्याचाराबाबत साधा 2-2, 3-3 दिवस गुन्हा दाखल केला जात नाही। त्या माणसाला, त्या गुन्हेगाराला वाचवण्याचा प्रयत्न केला जातो। यावरून राजकारण कोण करतात आणि कोण दुतोंडी आणि बावनतोंडी आहे हे जगाला माहीत आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे। म्हणून प्रदेश अध्यक्ष म्हणून आपण जबाबदारीने वक्तव्य करा आणि आलेल्या समस्याला सामोरं जाऊन जबाबदारी स्वीकारून मूग गिळून बसा किंवा राजीनामा द्या, किंवा आपल्या पक्षाचे जे नेते तुमचे आहेत त्या नेत्याला गृहमंत्री पदावर राहण्याचा मोठा पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष बावनकुळेंनी करावं, त्यांना आदेश द्यावं असं या ठिकाणी मी आवाहन करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।